आणि दोन्ही टीम मध्ये चांगले असे प्लेयर चांगले मारतात. सालवाडचा प्लेयर वाईवर आणि तेवढे चप्पा व्हायचे सुद्धा प्लेयर इकडून तिकडं लेफ्ट साईडला मारण्याचा प्रयत्न आणि पहिले रेड ती एमटी रेड आणि परत आपल्या ग्राउंड मध्ये आता गेला तो वाईचा खुकार आणि चांगला रेडर जो की रणजिताची खेळ आलेला आहे तो रेडर इकडून तिकडे चमचून उड्या मारतोय. छोटासा मात्र बहुत चांगली रेड मारतोय आणि एमटी रेड मारून पुन्हा वापस आता गेला तो कुंडलिक मस्के आंतरराष्ट्रीय प्लेयर हा तो रेडर एका राडमध्ये 5 रेड पॉईंट नेलेले होते त्याने आणि राष्ट्रीय रेड मध्ये त्याच्या टीमला विजय केलं होतं. हा तर लेफ्ट किक मारण्याचा प्रयत्न हो काफी अच्छी और एमटी रेड आणि चांगली अशी एक अनुभवी हा प्लेयर 2 नंबर नांदेड असं नाव सर थोडं असं व्हा की तुम्ही कोणता आणि आपल्या तहसीलचे कार्यकर्ते रामेश्वर तांड्याचे कॅप्टन आले असले तर लवकरात लवकर पंडल मध्ये येण्याची कृपा करावी आणि रिटर्न परत आपल्या आतापर्यंत दोन्ही टीमचं खातं पण खोललं नाही. कुंडलिक मस्के सालवाडीचा तुफानी रेडर चांगली भोगी मारण्याच्या प्रयत्नामध्ये इकडून इकडे बोनस टाकतो का काय आणि चांगली अशी आणि 1 पॉइंट आणि आपल्या टीमचं खातं खोललेलं आहे. सालवाडीचा 1 पॉइंट ते बी कुंडलिक मस्केच्या हाताने आणि वायचा प्लेयर रणजिताची खेळलेला प्लेयर फाईट कमी मात्र फाईट जास्त करतो. उडी मारण्याच्या प्रयत्नात इकडून तिकडे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तिकडं मारतो मारण्याचा प्रयत्न आणि मारला. वाई सुद्धा 1 पॉइंट आणि सालवाडी सुद्धा 1 पॉइंट. हा तो कुंडलिक मस्के चांगला रेडर इकडून तिकडे मारण्याच्या प्रयत्नात बोनस करण्याचा फरका मारण्याच्या प्रयत्नात मारली होती मात्र पॉइंट 1 आणि 2 झाले. आता आला खास तो आपले कार्यकर्ते तहसीलचे चांगले अनुभवी चांगले कुठला ठेवून आलेले आहेत. इकडून तिकडे रेड मारण्याच्या प्रयत्नात आपल्या टीम साठी काय करतात आणि पकड आणि सालवाडी पॉइंट आणि चांगली पकडती झालेली आहे सालवाडी करून. खास तो कुंडलिक चांगली अशी रेड मारतो कुंडलिक तिकडून तिकडे महाराज किक मारण्याच्या प्रयत्नात चांगली किक मारतात तो कुंडलिक. तिकडून इकडे पाहतात प्लेअरला कोणता प्लेअर येते आपल्या जवळ आणि कोणत्याला मारतो का मी मारू का या प्रयत्नात आणि एमटी रेड मारून परत आपल्या घरामध्ये आता हे वाईचे प्लेअर 3 नंबर असं कोरलेलं त्याच्या शर्टावर अक्षर आणि किक मारण्याचा प्रयत्न आणि बाहेर सालवाडी पॉइंट आणि चांगला डोस मारला तो सालवाडीच्या प्लेअरने. रेडर कुंडलिक मस्के तिकडून इकडे मारण्याचा प्रयत्न हात लावून मारण्याचा प्रयत्न तिकडून इकडे आंतरराष्ट्रीय खेळलेला प्लेयर कुंडलिक मस्के चांगला अनुभव कमीत कमी 100 ते 125 मॅच खेळलेला प्लेयर. आता आलो तो व्हायचा छोटासा प्लेयर अनुभव खूप आणि घुसून खेळण्याचा प्रयत्न
देखील पकड झालेली आहे. चांगली पकडते सालवाडीची, पकड चांगली आहे. हसतो रेडर कोल्लिक मस्के वाईवर चढाई करून गेला तो. 3+1 मध्ये खेळतो. एकूण तिकडं तिकून इकडं. वा याला म्हणतात पट्ट्या सालवाडीचा. कोल्लिक मस्के आणि पॉइंट घेऊन गेला तो. सालवाडीला पॉइंट. आता हा तो संदीप वाईचा तो संदीप काय करतो आपल्या संघासाठी. संघाची घसरण झालेली आहे. भरून काढतो का काय करतो ते पाहू. काप्याची पकड जाग्यावर आणि सालवाडी पॉइंट. चांगली पकड करतात ते सालवाडीचे प्लेयर. आणि 1+3 छोटा रेडर. इकडून तिकडं तिकडून इकडं. मूर्ती लहान मात्र कीर्ती बहुत महान. तिकडून तिकडे उड्या मारण्याच्या प्रयत्नात मारतात का पाहूत आपल्या टीम साठी काय करतात ते. आणि सेफ आपल्या ग्राउंड मध्ये वापस. हसतो रेडर कोल्लिक मस्के. सालवाडीचा बादशाह म्हणून जाणला जातो तो कोल्लिक मस्के. तिकडून तिकडं मारण्याच्या प्रयत्नात रेडर सेफ मानला जाईल. 1 पॉइंट हाताचा. हा रेडर काफी चांगला अनुभव आहे या रेडरचा. आपला संघ पिछाडीवर आहे. काय करतात बघूया. तिकडून इकडं मारण्याच्या प्रयत्नात. बोनस घेतात का बोनस टाकण्याच्या प्रयत्नात. तिकडून इकडे हात मारून मारण्याच्या प्रयत्नात पॉइंट. काय करतात बघू. तिकडून इकडे मारण्याच्या प्रयत्नात. चांगले ते दाखवतात आहे. शेवटचे 5 मिनिट सांगितलेले आहेत पंचाने नाही का. बरं काय सांगितलं आज हात करू लागले. 5 सेकंद सांगितले होते का. बरं हाच तो कोल्लिक सालवाडी संघाचा. हा तो कोल्लिक मस्केने जर पॉइंट काढली तर 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सालवाडीच्या भाषेसाठी 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हसतो वाईचा रेडर चांगला इकडून तिकडं मारण्याच्या प्रयत्नात. काय करतो बघूया. इकडून तिकडं आपला संघ पिछाडीवर आहे. काय करतात बघूया. आणि चांगली पकड केली ती सालवाडीने. 1 नंबर पकड. सालवाडी पॉइंट घ्या मामा सालवाडी पॉइंट. खास तो कोल्लिक पॉइंट काढलेल्या नंतर 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सालवाडीचा बादशाह मानला जातो तो कोल्लिक मस्के. पाहूया 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे त्याच्यासाठी. पॉइंट जर काढला तर एकूण तिकडं पाहू. आणि काही त्याला गरज नसल्यामुळे ते आता आपल्या घरामध्ये परत शेवटचे 5 मिनिट सांगितले आहे पंचांनी. आणि नंबर 1 अशी बोनस घेण्याच्या प्रयत्नात मात्र परत आपल्या घरामध्ये वापस. आणि आज कोल्लिक मस्के एक बादशाह फक्त सालवाडीचा जो रेडर मारतो ते. हसतो रेडर इकडून तिकडं इकडं. काय करत बघूया. रेड मारण्याचा प्रयत्न. आणि वापस परत आपल्या जे कार्यकर्ते आणि चांगला अनुभवी वाईचे प्लेयर. इकडून तिकडं आपला संघ पाचारीवर. काय करतात बघूया. तिकडे मारण्याच्या प्रयत्नात. काय करतात बघूया. शेवटचे 4 मिनिट. आणि हसतो
या प्लेअरने जर पॉईंट काढला तर 51 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सालवाडीचा बादशाह जयपूरचा क्लब मोरवाडा वर्सेस अतुलभाऊ खानापूर या दोन्ही संघांनी 2 मिनिटाच्या ग्राउंडवर येण्याची कृपा होता. संपल्याच्या नंतरच तुम्हाला तिसरा पुकार दिला बरं. आता कास्ट व्हायचा पिल्ल 11 नंबर 11 मारण्याच्या प्रयत्नात पहिली रेड मात्र चांगली रेड मारतो. पाहू आपल्या संघासाठी काय करतात ते. इकडून तिकडं मारतात का पाहू. आणि चांगला मारला आणि एक पॉईंट सुद्धा घेऊन गेलेले वाईला पॉईंट. चांगली अशी रेड मारली आणि एक पॉईंट दिला आहे. हाच तो बादशाह सालवाडीचा. शेवटचे 3 मिनिट पंचाचा निर्णय. शेवटचे 3 मिनिट बघू काय करू का. बादशाह म्हणतात त्याला बादशाह सालवाडीचा. आणि 2 पॉईंट आणि 50 रुपये 51 रुपये आलेले बक्षीस या संपर्कानंतर घेऊन जा. कुंडलिक मस्के मारण्याचा प्रयत्न आणि चांगली अशी होती मात्र ती. आणि पकड झालेली आहे सालवाडीची. सालवाडीला पॉईंट घ्या. हाच तो कुंडलिक मस्के सालवाडीचा भाषा उत्ता ग्रेड मारतो. पाहू मोरवाडा आणि खानापूर 2 मिनिटाच्या आत रेडी राहा. तिसरा पुकार दिला तुम्हाला आता. हाच तो कुंडलिक मस्के. आणि आता त्याच्या संघाची चढ झालेली आहे. त्याला तेवढी गरज नसल्यामुळे ते काय जास्त मध्ये जात नाही. आणि वापस शेवटचे 2 मिनिट लास्ट 2 मिनिट हाच तो पिल्लर व्हायचा. याने पॉईंट दिला होता मागच्या बारीला. आता बघू आपल्या संघासाठी काय करतात ते. बघू चांगले असे पकड सालवाडीचे प्लेअर करतात. बघू तो व्हायचा संघ पिछाडीवर आहे. आपल्या संघासाठी काय करतात ते बघूया. इकडून तिकडं मारण्याच्या प्रयत्नात आणि काही नाही वापस परत आपल्या घरामध्ये. इकडून तिकडे पडण्याच्या प्रयत्नात हक्तो बादशाह सालवाडीचा. पकड करतात का पाहू. एकदा पण पकड झालेली नाही. आणि एवढी काय रेड मारण्याच्या प्रयत्नात नाही. शेवटचा 1 मिनिट राहिला. पंचाचा निर्णय आलाय. व्हायच्या प्लेअरला काहीतरी करावं लागेल. तरच आपला संघ आता पिकड्यावर पडलेला आहे. आज तो 11 नंबरचा प्लेअर यांनीच नेला होता 1 पॉईंट. वाई संघासाठी नवनाथ आंबले सर जिथे कुठे असतील तर त्यांनी कृपया इकडे या आणि